एक अमोल अशी देणगी देणारे संविधान रूपी आमचे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि आम्हाला जे समस्त समाजातून एक गरीब समाजातून बहुजन समाजाला आरक्षणाचं जे आम्हाला दान दिले असे माझे गुरु महामानव छत्रपती शाहू महाराज या सर्वांना मी त्रिवार अभिवादन करतो आणि या ठिकाणी मला जे आयोजकांनी जे 2 शब्द बोलण्याची संधी दिली मी त्याला सुरुवात करतो. तत्पूर्वी या विचारमंचावर उपस्थित सर्व मान्यवर खास करून आमचे आदरणीय संपत भाऊ दुर्गे फाउंडर स्पार्कलिप फाउंडेशन आणि त्यांचा ग्रुप थोडक्यात घेतो मी नाव नाही घेऊ शकत आणि या सर्व मान्यवरांचं या ठिकाणी मी पुनश्च एकदा या ठिकाणी त्यांचं स्वागत आणि आभार व्यक्त करतो की संपत भाऊ दुर्गे आज या नक्षत्रग्रस्त या खेड्याच्या ठिकाणी जो आमचा हा गाव मागासलेला आहे या गावामधून काहीतरी एक क्रांती घडावी उत्क्रांती घडावी आणि या गावचे जे लोक आहेत ते सन्मानाने जगावे मानाने जगावे उंच काठीने जगावे छाती फुगवून जगावे त्यासाठी यांचा जो हा उपक्रम आहे हा खरोखरच एक अभिनंदनीय उपक्रम आहे. धन्यवाद संपत भाऊ दुर्गे आणि त्यांची टीम. ना होती जिजाई ना होती जिजाई ना होती भीमाई ना होती जिजाई ना होती भीमाई ना बाबासाहेब इस घटना के शिल्पकार होते ना होती मेरी रमाई ना होती मेरी रमाई. जेव्हा बाबासाहेबांचं नाव घेतो तेव्हा रमाईचं नाव आपोआप निघलंच पाहिजे. माझ्या रमाईचा जर त्याग नसता तर या भारत देशाचे संविधान करते या भारत देशाचे घटनाकार बाबासाहेब झाले नसते ना बॅरिस्टर झाले असते. माझ्या रमाईचा त्याग होता म्हणून बाबासाहेबांचं नाव घेताना माझ्या समस्त या छेदेवाडा येथील उपासक आणि उपासिकांना माझी नम्र विनंती आहे की बाबासाहेबांचं नाव जेव्हा होते तेव्हा माझ्या माता रमाईचं नाव सुद्धा निघलं पाहिजे. धन्यवाद. या ठिकाणी मी 2 विषय तुमच्याजवळ मांडतो थोडक्यातच मांडतो कारण का माझा यमाभाऊ नाही की बहुतच बोललं मी मला यमाभाऊ थोडक्यात निघतो तर थोडंसं मी वेळ 2 गोष्टी बोलतो. स्पार्क लिप फाउंडेशन आणि एक माझा सामाजिक विषय राहते. तर स्पार्क लिप फाउंडेशनच्या बाबतीत आदरणीय संपत भाऊ दुर्गे यांनी काय म्हटलं का परमशक्ती म्हटलं. आमच्या बुद्धिस्ट धर्मामध्ये हे शक्त्या फात्या ह्या गोष्टी नसेल. काम कर पैसा घे काम कर पैसा घे मेहनत कर करून जातो ह्या गोष्टी आम्ही बुद्धिस्ट मध्ये मानतो आम्ही. तर आमच्या संपत भाऊंनी परमशक्ती म्हटलं आणि आमच्या यमाभाऊंनी काय म्हटलं की बा स्पार्क म्हणल्या काय की उजळणं जिजळणं लाईटिंग फायटिंग ह्या त्या गोष्टी आणि लिप म्हणल्या नाही की पिंपळाचं पान. ठीक आहे लिप म्हणल्या पिंपळाचं पानच म्हणून नसेल लिप म्हणल्या सप्पास पान सप्पास कोणत्याही झाडाचं पान. आता पहा मी या स्पार्क लिपचं माझ्या अनुभवातून माझ्या तज्ञतून सांगतो होऊ शकते माझं चुकू शकते दुर्गे भाऊ तरी पण मला थोडंसं सामावून घ्या. तर माझ्या मते आता संपत भाऊने सांगलं स्पार्क लिप काय यमाभाऊने सांगलं स्पार्क लिप काय पण मी सांगतो स्पार्क लिप काय. प्रत्येक झाडाचं पान असते पान हा कसं शांत असते पण जेव्हा अशी झुळूक येते झुळूक म्हणजे हवा आल्या ते पान हालते. तर आम्हाला काय करायचं आहे ते पान निवड उगं राहून नाही राहायचं आहे. आम्हाला कोणतं तरी झुळूक घेऊन आम्हाला कोणतं तरी कार्य करून आम्हाला काही ना काहीतरी बाबासाहेबांनी दिलेल्या शिक्षणातून बाबासाहेबांनी दिलेल्या संघर्षातून बाबासाहेबांनी दिलेल्या संविधानातून आम्हाला आमचे जे हक्क आहे आम्हाला जे आमचे कायदे आहेत जे आमचे अधिकार आहेत त्या अधिकाराला पेटून उठून आम्हाला त्या पानाला हलवायचं आहे. त्या पानाला आम्हाला हलवायचं आहे. मी म्हणजे उजळणार परमशक्ती हे परमशक्तीने मी मानत नाही. काम करा फळ घ्या हे माझं ब्रीदवाक्य आहे. तर या ठिकाणी सुरुवातीला मी स्पार्क लिप बद्दल बोलतो. स्पार्क लिप म्हणजे जे आता यमाभाऊनं सांगितलं मुंजमकर सरांनी सगळ्यात बऱ्याच सांगितलं यांचं कसं नक्षलग्रस्त भागामध्ये आपली जे गोरगरीब जनता आहे गोरगरीब जनतेला काहीच तेवढं समजत नाही अज्ञान आहे. तर आपण अज्ञानी नाही राहायचं. आम्ही बाबासाहेबांचे केटवळ आहोत. केटवळ समजते का तुम्हाला हे आमची भाषा वगैरे तिकडची आलापलीकडची केटवळ म्हणजे पोरं आहोत आम्ही बाबासाहेबांचे. तर बाबासाहेबांचा पोरगा कसा पाहिजे जिद्दी उठून पेटणारा आणि अन्याय सहन न करणारा हा माणूस पाहिजे बाबासाहेबांचा पोरगा बनल्या. आणि हे काम आमचा संपत भाऊ या ठिकाणी करत आहे. हे काम आमचं संपत भाऊ करतात. काय करताय त्या माणसाने काय होतं की यावं थोडंसं त्रास घ्यावं काय पेदार टाकावं त्या माणसाने काय 100-200 रुपये खर्च लागेल पण त्याच्या मनात काय राहिलं हे माझं गाव हो या मातीत मी खेळलो. ह्या मातीत खेळत असताना माझा जो समाज आहे माझे जे बांधव आहेत या बांधवांना टॅलेंट आलं पाहिजे. त्यांना त्यांचे अधिकार कर्तव्य ह्या सगळ्या गोष्टी समजल्या पाहिजे आणि कोणीही कोणत्याही अधिकारातून वंचित नाही राहिला पाहिजे. कारण का बाबासाहेबांनी संविधानातून आपल्याला एवढे असंख्य असं शब्द पाहता हळूच नाही इतके अधिकार दिलेले आहेत. ते अधिकार आम्हाला माहितच नाही ना. ते अधिकार शासन सांगत नाही.
आता यमभाऊ का म्हणला लाडकी बहीण म्हणला, इकडे लाडक्या बहिणीला 1500 देत आहे आणि त्याच्याच नवऱ्याचे नाही का तिकडून नाही का 2 पैसे चूक कमवत आहे. ह्या अशा गोष्टी वावरत आहे आणि त्या ठिकाणी त्याची यंत्रणा जात नाही आहे आणि त्या आमच्या लोकांचं त्या ठिकाणी त्यांना तेवढं नॉलेज नाही येत आहे, त्यामुळे ते थोडेसे मागे राहत आहे. तर संपत भाऊचे काम तेच होतं का आमच्या खेडोपाडी नक्षलग्रस्त भागामध्ये सुद्धा हे लोक आमचे जे लोक आहेत, हे लोक त्यांना त्यांचे अधिकार, न्याय, हक्क, कर्तव्य ह्या सगळ्या गोष्टी माहीत पाहिजे, हा त्यांचा एक उपक्रम होता. आणि खरोखरच एक उल्लेखनीय आणि संपत भाऊ तुम्हाला शाबासकी देण्याला एक हा उपक्रम आहे. आणि हे जे स्पार्कलिंग फाउंडेशन काय आहे, हे बुद्धाच्या धर्मावरच चालत आहे. बरं, बुद्धाच्या धर्मावरच चालत आहे. आपले न्याय, आपले हक्क, आपल्याला काय करायला पाहिजे, काय नाही केलं पाहिजे, आपले सगळ्या गोष्टी आपण जाणीव करून घेतलं पाहिजे, तेव्हाच आपण लढाई करू शकतो ना. आपल्याला ज्ञानच नाही तर काय करू आपण, आपल्याला ज्ञानच नाही काय करणार आपण. म्हणून ज्ञान आपण संग्रह करायचं, 4 पुस्तकं वाचायची आणि ते 4 पुस्तकं कुठे वाचायची, महामानवांची, ज्या महामानवांनी या भारत देशासाठी अहोरात्र आपलं आजीवन आपल्या देशवासियांसाठी त्यांनी त्याग केलं, अशा महामानवाची पुस्तकं वाचायची. पुस्तकं मोठं भरमसाठ पुस्तक आहे, याला काही अर्थ नाही, महामानवाची पुस्तकं वाचायची. मग काही भाषणात बहुतेक कोणतरी म्हटलं होता पेरियार स्वामी. अरे यार, तुम्ही पेरियारचं